सकाळी 6 वाजता मी गेलो काकाला सोडायला. त्यानंतर मी आलो जिममध्ये. 75 हा डे नंबर 6. आज जो आहे तो आपला लेग डे आहे. आणि मॉर्निंगला येताना मी सगळ्यात पहिले उठल्यानंतर चिया सीड कन्झ्युम केलं. त्यानंतर काकाला सोडायला गेलो आणि आल्यानंतर मी घेतलं दूध विथ हल्दी. तर दूध घेऊन मी आता जिममध्ये आलेलो आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची ही आहे की थिंक बिग. जेव्हा आपण सपोज तुम्हाला खूप जास्त भूक लागली आणि तुम्ही एका स्ट्रीटने जात आहात, रस्त्याने जात आहात, तेव्हा तुमच्या म्हणजे माइंडमध्ये जिथे पण कॅफे असेल किंवा फूड जे काही पण असेल, समोसे वगैरे, ते दिसत जाते. सेम तसंच माझ्यासोबतही होतं. मी जसं रस्त्याने चालत आहे मला BMW ऑडी दिसत आहे, कारण मी त्या गोष्टी नोटीस करत आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. डझंट मॅटर तुम्ही ते अचीव करता का नाही. म्हणजे तुम्ही चंद्रावर जर पोहोचायचे स्वप्न बघत असाल तर ॲटलिस्ट तुम्ही कुठेतरी पोहोचाल, तसं म्हणतात. त्यामुळे थिंक बिग. बस एवढंच होतं. चला वर्कआउटला सुरुवात करूया. लेग डे सोबत आज आपल्याला ॲप्स पण घ्यायचे जे की आपल्या प्रोटोकॉलमध्ये नाही आहे, तरी आपल्या स्प्लिटमध्ये ॲप नाही आहे. आणि तसंच जेव्हा तुमचे बायसेप्स असतात तेव्हा तुम्ही 4 आर्म्स ॲड करू शकता, कारण बायसेप्सच्या खूप साऱ्या स्प्लिटमध्ये 4 आर्म्स नाही आहे. होप तुम्हाला समजलं असेल. चला वर्कआउटला स्टार्ट करू. वर्कआउट खतम झालेला आहे. ॲप पूर्ण प्रॉपर होते आणि आज खूप साऱ्या जणांचा लेग होता, त्यामुळे गर्दी खूप जास्त कमी आहे. तर खूप सारे जण चीट करतात. लेग डेच्या दिवशी खूप कमी जण येतात. ह्याच्यामुळेच आपल्याला लक्षात येतं की लेग किती हेवी असेल ते. आज लेग घेऊन आपण ॲप घेतलेले. तुम्हाला लेट मी शो यू. तर फक्त एवढीच गर्दी आहे आज आणि खूप लेट झालंय तरीही. नाही तर ह्या टायमाला जिममध्ये खूप जास्त गर्दी असते. सो आफ्टर वर्कआउट आय ऑलवेज रेकमेंड यू टू टेक क्रिएटिन. बट आज जी गोष्ट झाली ती तुम्हाला सांगणं खूप गरजेची वाटते, कारण आमचे जे सर होते त्यांची चर्चा चालू होती जी माझ्याबद्दल होती. आणि ते जे म्हटले की, म्हणजे मी नंतर विचारलं की स्माइल का करताय माझं वर्कआउट झाल्यानंतर, तुम्ही काहीतरी डिस्कशन करत होता, मे बी ते माझ्याबद्दल होतं. तर सरांनी मला म्हटलं की, मी असं म्हटलं की, म्हणजे दुसरे सर मला असं विचारत होते की हरीशमध्ये एवढी स्ट्रेंथ कुठून येते की बॅक टू बॅक सेट घेतो सगळे. तर मला थोडंसं फनी वाटलं. मग मी मेक शुअर करायला दुसऱ्या सरांना जाऊन विचारलं की तुम्ही नेमकं काय चर्चा करत होता. तर ही गोष्ट सिरियस निघाली. तर तेव्हा मी मजाकमध्ये म्हटलं की मी प्री वर्कआउट घेतोय, बट तसं नाहीये. स्ट्रेंथ मागे खूप सारे फॅक्टर असतात. तुमची क्वालिटी स्लीप असती, योग्य म्हणजे मेंटेन तुमचं प्रोटीन असतं. ह्या गोष्टी पण मॅटर करतात. असं नाही की कुठलं प्री वर्कआउटच घेतलं पाहिजे. होप तुम्हाला समजलं असेल. आता क्रिएटिन घेऊन मी माझं रुटीन चालू होतंय. टेक बाथ, मेडिटेशन अँड वर्क. लेट्स गो. कॉन्टेंट क्रिएशनचं माहिती नाही, बट बॉडी डे बाय डे ग्रो होत चालली आहे. त्यानंतर मी घरी आल्यानंतर मेडिटेशन करून कंपनीमध्ये गेलो. कंपनीमध्ये मी 9 to 5 कंपनीचं काम केलं. आज मी मार्केटिंगला नाही गेलो बिकॉज ऑफ सम रिझन. कंपनीमधून घरी आल्यानंतर मी वरण भात आणि पनीर कन्झ्युम केलं. त्यानंतर मी 10 पेजेस भगवद्गीता रीड केली. आजचे सगळे टास्क कंप्लीट. टाइम टू डू इट अगेन टुमारो. बाय.